या व्हॅलीच्या शेवटी जेव्हा आम्ही पोहोचलो असा नजारा पाहिला की डोळ्यावर विश्वास होईना। नमस्कार, मी कौस्तुभ आणि रात्री ट्रेकावर सोबत कॅम्पिंग केल्यावर आता वेळ आली होती मोस्ट अवेटेड संदन व्हॅली ट्रेकची। सकाळी फ्रेश होत नाश्ता पाणी करत आम्ही निघालो व्हॅलीकडे। रतनगडाच्या मागे असलेले सूर्यनारायण आणि आमच्या पुढे असलेला शुभम विश्वासाने सांगत होते की आजचा ट्रेक जोरदार होणार आहे। वॉर्मअप करून थोडं पुढे आलो आणि जेव्हा हे भले मोठे दगड पाहिले तेव्हा विश्वासही बसला की ट्रेक जोरदारच होणार आहे। वेळ आता रॅपलिंगची होती, पहिल्यांदा करत होतो पण सोडणारा भारी होता तर काय अडचण आली नाही। आम्ही आशिया खंडातल्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या दरीत उतरलो होतो। यातल्या खड्ड्यांमधल्या मरणाच्या गार पाण्यातून चालत आणि आमच्यापेक्षाही मोठ्या दगडांवरनं उड्या मारत संदन व्हॅलीचा ट्रेक चालू झाला होता। 10-15 मिनिटं चालून ऋषिकेशच्या व्हॅलीला पार केलं तर समोर सावल्यांची आणि रहस्यांची वेगळीच दुनिया दिसायला लागली। याच दुनियेत या खोल खड्ड्यातून जायला लय भारी बोट होती। त्यात गरज नसताना पाण्यात हात घालून आणि पुन्हा 2 वेळा पाण्यात उतरून तासभर चालल्यावर आम्ही या पॉइंटला आलो जिथल्या दगडांचा सेपरेट ट्रेक होऊ शकतो। या दगडांच्या पलीकडेच आमच्या ट्रेकचा शेवट होता, जिथं भुजिया खाता खाता खाली पाहिलं तर पहिल्या क्षणाला सह्याद्री स्वतःचं सामर्थ्य सांगत होता, त्याच्या कातळ गाड्यांची आभूषणं दाखवत होता। पण दुसऱ्या क्षणाला आमचा कणा अभिमानानं ताज झाला, कारण आठवलं की याच सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारा राजा आमचा शिवबा होता।